हॅलो स्टुडंट, आपल्या ई क्लासमध्ये पुनश्च तुमचं स्वागत. मी मिसेस कदम तुमचं पुनश्च स्वागत करते. आपण पाहत होतो की मॅथ पार्ट सेकंडमधील फर्स्ट चॅप्टर डिफरेन्शिएशन आणि त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन टू आपण बघत होतो. त्यामधील 8th क्वेश्चनपर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. क्वेश्चन 2 असा होता की डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स आणि 8 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. आज 9th क्वेश्चन आपण बघूयात. 9th 10th आणि यापुढील क्वेश्चन बघूयात. चला क्वेश्चन 9 काय बघा. y इज इक्वल टू e रेज टू पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. चला y दिलेलं आहे आपल्याला गिवन फंक्शन. आपल्याला परत आपलं काय लिहायचं आहे की गिवन सेंटेन्स काय, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. ओके, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स म्हणजे एक्स व्हेरिएबल आहे आणि त्याला आपल्याला घेऊन गिवन फंक्शन हे डिफरेन्शिएट करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. देअरफॉर वी कॅन राईट dy बाय dx इज इक्वल टू d अपॉन dx ऑफ e रेज टू पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आपलं इथं फंक्शन काय आहे की एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. त्यामुळे एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेज टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ॲज इट इज असतो, तोच असतो. म्हणजे आपल्याला इथे जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज घ्यावा लागेल. परंतु एक बदल आहे. इथे काय दिलेलं आहे की जे एक्स रेज टू पॉवर एक्स जे आहे कन्सिडर आपलं काय आहे की इथे 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स हे आपल्याला या फॉर्ममध्ये एक्स दिलेलं आहे. चला सर्वप्रथम आपण एक्स रेज टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. म्हणजेच ॲज इट इज ई रेज टू पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स हा झाला ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह. पण बघा आता एक्सच्या जागी आपल्याला काय दिलेलं आहे की 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग आपल्याला परत ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. बाकी टर्म ॲज इट इज ई रेज टू पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता याचा प्रत्येक टर्मचा आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आपण काय करूया, सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढूया. मी डायरेक्टली काढते म्हणजे इथे एक स्टेप आपली वाचेल. 3 कॉन्स्टंट आहे, ॲज इट इज घेऊन टाका. 3 इंटू साइन स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर आहे म्हणजे काय, पॉवर 2 आहे म्हणजे 2 इंटू काय येणार आहे की साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा. साइन स्क्वेअर आहे म्हणजेच आपण आता काय करूयात, साइन स्क्वेअर आहे म्हणजेच इथे 2 साइन एक्स घ्यावे लागेल आणि एक्सच्या जागी आपल्याला काय दिलेलं आहे की परत स्क्वेअर दिलेलं आहे. म्हणून आपल्याला इथे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स घ्यावा लागेल मायनस ॲज इट इज परत 2 इंटू काय करावं लागेल आपल्याला, कॉस घ्यावं लागेल. कॉस स्क्वेअर दिले म्हणून अगोदर ही टर्म आहे ॲज इट इज घ्यावं लागेल म्हणजे हिचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल आणि एक्सच्या जागी आपल्याला कॉस दिलेलं आहे म्हणून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काढणार आहोत. म्हणून 2 इंटू कॉस एक्स. ओके, त्यानंतर इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ठीक आहे, त्यानंतर इज इक्वल टू ही टर्म ॲज इट इज ई रेज टू पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू बघा मायनस एक मिनिट आपण इथे आणखी एक टर्म करून घ्या. 3 इंटू 2 6 साइन एक्स 3 साइन एक्स इंटू कॉस एक्स बघा 6 इंटू कॉस एक्स मायनस 2 इंटू
इंटू टू, हां हे 2 आपलं इथे लिहायचं राहिलेलं बघा, 2 इंटू 2 आणि हा याचा पॉवर जो होता ना 2 त्यातलं 2 इंटू 2 काय की 4 आणि इथे काय करूयात आपण मायनस साईन आहे म्हणजे इथं साईन काय होणार आहे प्लस होणार आहे, बाकी ॲज इट इज 4 इंटू कॉस एक्स इंटू साईन एक्स. ठीक आहे. त्यानंतर बाकीची टर्म आता हे बघा याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, ही टर्म आणि ही टर्म काय की सेम आहे आणि हे कसं आहे सगळं आपलं ब्रॅकेटमध्ये आपण लिहित आहोत, म्हणजे इथून आपला ब्रॅकेट आहे. ओके. त्यानंतर बघा ह्या टर्मचा आणि ह्या टर्म आपण त्यांना काय करूयात ॲड करूयात, बाकीची टर्म ॲज इट इज ई रेस टू पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके. 6 अँड 4 यांचं ॲडिशन केल्यानंतर 10 साईन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. ई रेस टू पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आपण ह्या टर्मला थोडंसं ह्या 10ला आपण थोडंसं असं लिहिलं तर चालेल, 4 इंटू 2 साईन एक्स कॉस एक्स. चेंजेस कशात केलेत की या 10मध्ये केलेत, 5 इंटू 2. ठीक आहे. केलेत आपण चेंजेस. आता परत ही टर्म बघा 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स, याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल कोणता, म्हणजेच 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल टू साईन 2x. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल. म्हणजेच बघा ई रेस टू पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू 5 इंटू साईन 2x. ठीक आहे. आपण ही टर्म इकडे समोर आणूयात, इज इक्वल टू 5 कॉन्स्टंट आहे समोर घेतलं आहे, त्यानंतर साईन 2x इंटू ई रेस टू पॉवर 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि हा आपला गिवन फंक्शनचा आपल्याला काय झाला आहे डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. सोपं आहे, काही नाही, फक्त एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह काय आहे एवढा लक्षात घेतला तर हे खूप सोपं आहे. चला उतरून घ्या हे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. 10th क्वेश्चन. टेन्थ क्वेश्चन काय बघा, y इज इक्वल टू कॉस स्क्वेअर इंटू ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. चला परत डिफरेन्शिएट करूयात, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. ठीक आहे. त्यानंतर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इंटू ह्या फंक्शनला आपण या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, त्याला घ्या ब्रॅकेटमध्ये लॉग इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे की फंक्शन दिलेलं आहे की कॉस ट्रिग्नोमेट्रिक आणि कॉस एक्स, आणि एक्स म्हणजेच काय दिलेलं आहे की लॉग इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7. त्यानंतर इज इक्वल टू बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन एक्स. ओके. ठीक आहे. परंतु याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, कॉस आहे पण कसं आहे ते कॉस स्क्वेअर आहे, म्हणजेच आपल्याला परत याचा पॉवर काय दिलेला आहे की 2, म्हणजेच एक्स रेस टू पॉवर n इज इक्वल टू n इंटू एक्स रेस टू पॉवर n-1 हा बेसिक फॉर्म्युला यूज करावा लागेल. इथं पॉवर काय दिलेला आहे की 2, म्हणजेच 2 इंटू कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. आपण बेसिक फॉर्म्युल्यानुसार घेतला आहे, पण आपल्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार आपला एक्स काय आहे, आपल्याला एक्सच्या व्यतिरिक्त दुसरी काहीतरी टर्म दिली, त्यामुळे आपल्याला परत त्याचं काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल.
कॉस लॉग इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू बाकीची टर्म ज्याचा आपण डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी फाइंड केलेला आहे तो काय करूयात आपण ॲज इट इज घेऊयात. म्हणजेच 2 कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, ह्या टर्मला आपल्याला परत असं लिहायचं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही बदल करायचं नाही. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की मायनस साईन एक्स, म्हणजेच आता एक्सच्या जागी परत लॉग इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, परत आता काय दिलेलं आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण. ठीक आहे, पण आता परत एक्सच्या जागी काय दिलेलं लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7, म्हणजे परत आपल्याला ह्या एक्स टर्म जी दिलेली आहे काय दिलेली की लॉग इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर बाकीची टर्म ॲज इट इज कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज इंटू मायनस साईन इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x, म्हणजेच 1/x स्क्वेअर प्लस 7. परत ही टर्म काय आहे की फक्त एक्स होती का नाही, याच्या बदल्यात आपल्याला काय दिलं होतं की एक्स स्क्वेअर प्लस 7, म्हणून परत आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. 2 कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज इंटू ब्रॅकेट मायनस साईन इंटू ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज इंटू 1/x स्क्वेअर प्लस 7 इंटू आता बघा याचा टर्मचा आपण काय करूया सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढूयात. एक्स स्क्वेअरचा काय येईल की 2x आणि 7चा काय येईल 0, म्हणजेच बघा नेक्स्ट टर्म काय येईल आपली ही 2 इंटू कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 मायनस साईन काही करूयात समोर घेऊयात आपण इंटू साईन लॉग इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज अपॉन इंटू एक मिनटं इंटू 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. बघा ही टर्म जी दिसते आपल्याला 2 इंटू कॉस लॉग इंटू साईन, म्हणजे इथे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल. बघा 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल टू साईन 2x, हा फॉर्म्युला यूज करता येईल. बघा इथे एक्सच्या जागी लॉग दिलेले आहे, ही टर्म दिलेली आहे, म्हणजेच आपला हा फॉर्म्युला आपण इथे यूज करूयात. मायनस साईन ॲज इट इज 2x ॲज इट इज इंटू कोणता फॉर्म्युला यूज केला आपण साईन 2x. आता एक्सच्या जागी काय दिलेलं आहे आपल्याला एक्सच्या जागी दिलेलं आहे की इंटू ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि हा काय झाला आपल्याला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा क्वेश्चन बघूयात 11th. क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन काय आहे की y इज इक्वल टू tan इंटू ब्रॅकेट कॉस इंटू ब्रॅकेट साइन एक्स ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, परत डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इंटू ब्रॅकेट tan इंटू ब्रॅकेट कॉस इंटू ब्रॅकेट साइन एक्स ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, बघा आता परत याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला मेन फंक्शन काय टॅनचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात अगोदर. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स.
आता एक्सच्या जागी आपल्याला कोणती टर्म दिलेली की कॉस इंटू ब्रॅकेट साईन एक्स. ठीक आहे, हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. आता परत एक्सच्या जागी आपल्याला कोणती टर्म दिलेली की कॉस इंटू ब्रॅकेट साईन एक्स. देअरफॉर वी फाइंड अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, यानी की dy बाय dx इंटू ब्रॅकेट कॉस इंटू साईन एक्स. ठीक आहे, बाकीची टर्म ज्याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आपण ती ॲज इट इज घेऊयात. म्हणजेच काय की सेक स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस इंटू साईन एक्स. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस इथे इंटूचं साईन हर वेळेस द्यायचा, साईन इंटू ब्रॅकेट साईन एक्स. ठीक आहे, परंतु आता एक्सच्या जागी काय दिलेलं आहे साईन एक्स, म्हणजेच आपल्याला परत ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, म्हणजेच साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. इज इक्वल टू सेक स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस इंटू ब्रॅकेट साईन एक्स इंटू मायनस साईन इंटू ब्रॅकेट साईन एक्स, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ठीक आहे, आणि हा काय झाला आपल्याला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड झालेला आहे आणि मिळालेला आहे dy बाय dx. आता याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाही, म्हणजे आपण इथे स्टॉप करूयात. आणि हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे आणि याला काही सिम्प्लिफाय करता येत नाही आपल्याला, त्यामुळे बघा लिहून घ्या हे सगळं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन 2 मधला 12th क्वेश्चन बघा. y इज इक्वल टू सेक इंटू ब्रॅकेट टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, सेम पहिले आपण जसे अगोदर एक्झाम्पल सॉल्व केले, डेरिव्हेटिव्ह फाइंड केले, सेम तसाच हा क्वेश्चन आहे आणि सोपा आहे. बघा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की सेक एक्स इंटू टॅन एक्स. आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे, परत बघा आता पहिल्यांदा काय करा, आपल्याला पहिल्यांदा डिफरेन्शिएट करा, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इंटू ब्रॅकेट सेक इंटू ब्रॅकेट टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज. कधीही डेरिव्हेटिव्ह घेताना हे सेंटेन्स अगोदर लिहिणं आवश्यक आहे की डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, आणि दिलेलं फंक्शन आहे ते ह्या फॉर्ममध्ये लिहिणे आवश्यक आहे. चला बघा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक इंटू ब्रॅकेट टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू टॅन इंटू ब्रॅकेट टॅन इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे, हा झाला ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता हे बाकीच राहिलं आहे, त्यामुळे परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला, काय की टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4. ठीक आहे, बाकीची टर्म ॲज इट इज सेक इंटू ब्रॅकेट टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू टॅन इंटू ब्रॅकेट टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रे, हां इथे स्क्वेअर झाला ना, एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, आता आपण टॅनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करत होतो, म्हणजे काय की सेक स्क्वेअर एक्स, पण एक्सच्या जागी काय दिलेली की एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढला. आता आपला ब्रॅकेटमधली जी टर्म आहे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, आणि एक्सच्या जागी आपल्याला जे दिले आपण त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढूयात. म्हणजेच डी बाय dx इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4 इज इक्वल टू, ज्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला ती टर्म ॲज इट इज घ्यायची, म्हणजेच सेक इंटू ब्रॅकेट टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू टॅन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4 इंटू सेक स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 4 इंटू, आता ह्या टर्मचा आपण काय करूयात सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढूयात. आता 4 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे, आणि ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की 4 पॉवर आहे म्हणजे 4 इंटू एक्स रेस टू पॉवर 3 कसं की
4 - 1 घेणार आहोत म्हणजेच 3 येईल. चला आला आपला आता डेरिव्हेटिव्ह. आता काही चेंजेस कशाचा डेरिव्हेटिव्ह राहिले कोणत्या फंक्शनचा नाही आहे, त्यामुळे जी कॉन्स्टंट टर्म आहे ती काय करूयात आपण सुरुवातीला घेऊयात. 4 कॉन्स्टंट आहे. 4 इंटू एक्स क्यूब इंटू सेक स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स रेज टू पॉवर 4 + 4 इंटू सेक इंटू ब्रॅकेट 10 इंटू ब्रॅकेट एक्स रेज टू 4 + 4 इंटू 10 इंटू ब्रॅकेट 10 एक्स रेज टू पॉवर 4 + 4 आणि हा काय झाला आपल्याला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो त्यावेळेस बघायचं फक्त की कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह राहिला आहे, कोणत्या फंक्शनच्या अंडरमध्ये आतमध्ये कोणतं फंक्शन दिलेलं आहे हे बघायचं आहे आणि त्याप्रमाणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 13 क्वेश्चन बघा काय. क्वेश्चन काय की एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे आपल्याला. y = e⁻² log इंटू ब्रॅकेट log x स्क्वेअर ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे बघा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये म्हणजे काय की e⁻x म्हणजेच त्याचा डेरिव्हेटिव्ह x येईल, परंतु इथे काय दिलेलं आपल्याला की लॉग दिलेला आहे. लॉगरिथम फंक्शन आहे. म्हणजेच बघा आपल्याला एक प्रॉपर्टी आहे मागच्या 11th क्लासमध्ये तुम्ही शिकला आहात. कोणती प्रॉपर्टी की एक्स रेज टू पॉवर log x असं असेल तर आपण त्याला काय कन्सिडर करतो की x, परंतु इथे जेव्हा याचा बेस काही नसतो तेव्हा आपण त्याचा बेस काय करतो की e आहे असं कन्सिडर करतो. म्हणजेच e⁻² log x टू बेस e = e. म्हणजे ही टर्म जी आहे ही काय होणार आहे की आपोआप कमी होते आणि आपण फक्त x लिहितो. म्हणजेच ह्या आपल्या प्रॉपर्टीचा लॉगमधील प्रॉपर्टीचा आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजेच बघा आता e⁻² log इंटू ब्रॅकेट ही टर्म दिलेली आहे आणि आपण याचा बेस जर e घेतला तर आपल्याला ह्या प्रॉपर्टीप्रमाणे फक्त x म्हणजे एवढीच टर्म घ्यावी लागेल. म्हणजेच आपण याला काय करूया सिम्प्लिफिकेशन करून आणि लॉगची जी प्रॉपर्टी आहे त्याचा वापर करून आपण फक्त एवढंच घेत आहोत की log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. ठीक आहे आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला शोधायचा आहे. चला मग आता डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x dy/dx = d/dx इंटू ब्रॅकेट log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. बघा प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या ह्या टर्मचा आणि ह्या टर्मचा. आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिण्यापेक्षा आपण काय करूयात डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊयात. आता log x आहे आणि ब्रॅकेटमध्ये आहे आणि त्याचा पॉवर आहे की 2 आहे. म्हणजेच परत x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय आहे की n इंटू x⁻n - 1. ठीक आहे मग आता परत हीच प्रॉपर्टी घेऊयात इंटू log x. ओके log x घेतलेलं आपण एक्सच्या जागी आपल्याला लॉग आहे म्हणजे परत ह्या टर्मचं आपल्याला काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजेच काय log x हा डेरिव्हेटिव्ह आपण log x ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आणि एक्सच्या जागी आपल्याला जी पण टर्म दिली त्याचा परत आपण डेरिव्हेटिव्ह घेत आहोत मायनस log x स्क्वेअर. आता परत इथे 2 येईल का नाही 2 येणार नाही कारण की इथे एक्सचा पॉवर 2 आहे. म्हणजेच बघा log x स्क्वेअर ही टर्म आणि
लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे तेव्हा आपण एक्स रेज टू पॉवर एन हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. आणि इथे काय आहे की ही टर्म एक्सच्या जागी आहे, म्हणजेच आपण फक्त लॉग एक्स ही टर्म इथे कन्सिडर करून याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. म्हणजेच की याचा डेरिव्हेटिव्ह काय की लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, पण एक्सच्या जागी काय दिले की एक्स स्क्वेअर म्हणजेच 1/x². आणि फक्त एक्स आहे का, एक्स स्क्वेअर आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअरचा परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल की बघा इज इक्वल टू 2 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू एक्स. आता परत एक्सच्या जागी एक्स टर्म आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत, कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही आहे. मायनस 1/x², एक्स स्क्वेअर आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की 2x. ओके, 2 इंटू लॉग एक्स अपॉन एक्स मायनस 2x/x². आपण याच्यामध्ये एक्स स्क्वेअर जो आहे आणि एक्स आहे आपण कॅन्सल करूयात. इज इक्वल टू 2 इंटू लॉग एक्स मायनस 2 अपॉन एक्स घेऊ शकतो, किंवा आपण दोघांचाही डिनॉमिनेटर आहे तो काय सेम आहे, अपॉन एक्स घ्या किंवा सेपरेट एक्स घ्या तरी आपला आन्सर करेक्ट आहे. त्याच्यामुळे आपला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला मिळालेला आहे. आणि याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकूयात. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला 14 क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे बघा. y इज इक्वल टू काय की साइन अंडर रूट एक्स. रूट के अंदर रूट आहे देखो. बघा परत याला काही सिम्प्लिफाय करता येत नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. म्हणजे पहिला आपला सेंटेन्स आहे की डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. ठीक आहे, dy/dx इज इक्वल टू d/dx इंटू ब्रॅकेट साइन अंडर रूट एक्स ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, साइन फंक्शन दिलेलं आहे, याचा सर्वप्रथम डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस, म्हणजेच कॉस इंटू ब्रॅकेट अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. परत एक्सच्या जागी जी टर्म दिलेली आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. ठीक आहे, मग आता ही जी टर्म आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एक मिनिट, आपण याला रूटमध्ये नाही घेता येणार. म्हणजेच बघा कॉस इंटू ब्रॅकेट साइन इंटू ब्रॅकेट एक्स इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस अंडर रूट एक्स. ठीक आहे, मग आता परत एक्स टर्म आहे का, नाही, अंडर रूट एक्स आहे, म्हणजे परत रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल. इज इक्वल टू कॉस इंटू ब्रॅकेट अंडर रूट साइन अंडर रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ठीक आहे, 1/2 रूट एक्स. बघा आता याला परत व्यवस्थित सिम्प्लिफाय करून व्यवस्थित फॉर्ममध्ये घ्या. कॉस अंडर रूट एक्स इंटू कॉस इंटू ब्रॅकेट, अरे इथं अंडर रूट आहे, साइन इंटू साइन रूट एक्स ब्रॅकेट क्लोज अपॉन 2 रूट एक्स. आणि हा काय झाला आपला डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. याला ब्रॅकेटमध्ये घ्या. स्क्रीनशॉट घ्या काढून. चला नेक्स्ट क्वेश्चन 15. 15 क्वेश्चन काय बघा.
y इज इक्वल टू लॉग इंटू ब्रॅकेट सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता याला सिम्प्लिफाय करता येत नाही, त्यामुळे आपण काय करूयात, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करूयात. परत डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. ठीक आहे. परत dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. चला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. चला 1/x डेरिव्हेटिव्ह घ्या. 1/x म्हणजेच काय की सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअर. ओके, ठीक आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, परंतु आपल्याला काय करावं लागेल, एक्स दिलेलं आहे का, नाही, म्हणजे एक्सच्या जागी जी पण टर्म दिली तिचा परत डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. म्हणजेच d/dx इंटू ब्रॅकेट सेक इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला की लॉगचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता आपल्याला परत सेक जी टर्म दिलेली आहे, सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. चला, 1 जी टर्म घेतलेली आहे आणि तिचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आहे, ती टर्म ॲज इट इज घ्या. सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअर. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता इथे डेरिव्हेटिव्ह पॉवर आहे म्हणजे इथे इंटू 2 करावं लागेल. इंटू 2 सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअर घ्यावं लागेल का, स्क्वेअर घेण्याची आवश्यकता नाही आहे. टॅन इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेतलेला आपण सेक एक्सचा, त्याच्यानंतर एक्सच्या जागी काय दिलेलं आहे की एक्सपोनेन्शियल टर्म ई रेस टू पॉवर एक्स दिलेलं आहे, म्हणजे परत इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल, आपल्याला घ्यावा लागेल ई रेस टू पॉवर एक्स. ओके. त्यानंतर ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे ती टर्म ॲज इट इज घेऊन टाका. सेक इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 2 इंटू सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स इंटू टॅन ई रेस टू पॉवर एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स. कारण की ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू पॉवर एक्स. जी टर्म न्यूमरेटरमध्ये येईल त्याला आपण न्यूमरेटरमध्ये घेऊयात. 2 इंटू ई रेस टू पॉवर एक्स इंटू सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स टॅन इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स अपॉन सेक इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर आहे, एक्सचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. म्हणजेच आपल्याला जी टर्म आहे, जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. चला बघा, याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊयात. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 16. क्वेश्चन y इज इक्वल टू लॉग 2 लॉग एक्स टू द बेस ई. आता इथे लॉगरिथमिक फंक्शन आहे, म्हणजे आपल्याला लॉगचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या यूज करायच्या आहेत. म्हणजेच बघा, लॉगच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत की लॉग ए रेस टू पॉवर यन म्हणजेच यन इंटू लॉग ए. लॉग ए रेस टू पॉवर यन इज इक्वल टू यन इंटू लॉग ए. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी बघा, लॉग ई इज इक्वल टू 1. आणि आणखीन एक प्रॉपर्टी आपण पाहिली होती की लॉग यम इज इक्वल टू लॉग यम अपॉन लॉग यन. ह्या 3 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या आणि ह्या 3 प्रॉपर्टीजच काय आपल्याला काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे. एक मिनिट, इथे क्वेश्चन ई रेस टू पॉवर एक्स आहे,
इंटू फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आपल्याला प्रॉपर्टीचा वापर करून डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. एक मिनिट, आपण काय करू, याला लॉगची प्रॉपर्टी यूज करून सिम्प्लिफाय करूयात. म्हणजेच y इज इक्वल टू लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स, ठीक आहे, अपॉन लॉग ई रेस टू पॉवर 2 किंवा ए स्क्वेअर इज इक्वल टू, आताच आपण जी प्रॉपर्टी पाहिली त्यानुसार लॉग ई रेस टू स्क्वेअर, म्हणजेच याला आपण काय करता येईल की 2 लॉग ई असं घेता येईल. त्यानुसार इज इक्वल टू लॉग इंटू लॉग एक्स अपॉन 2 लॉग ई, ठीक आहे. मग आता लॉग ई आहे याला आपण असं घेऊ शकतो, म्हणजे लॉग ई जे आहे काय घेतलं होतं आपण, लॉग ई इज इक्वल टू 1, म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय घेऊयात, 1 घेऊ शकतो. म्हणजेच आपला डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला काय मिळेल की ओन्ली 2. मग आपण 1/2 हे काय करूयात, सेपरेट घेऊयात, म्हणजेच लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स, ठीक आहे, ही टर्म आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण हिचा डेरिव्हेटिव्ह काढूयात. आता सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला परत काहीच नाही आहे, म्हणजे चला डिफरेन्शिएट करा. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, dy/dx. चला कॉन्स्टंट टर्म आहे 1/2, याला आपण ब्रॅकेटच्या बाहेरच घेऊयात, म्हणजे d/dx इंटू ब्रॅकेट काय लॉग इंटू लॉग एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज. त्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x, पण 1/x एक्स लिहिण्यासाठी इथे एक्स पाहिजे, पण इथे एक्स आहे का, नाही, लॉग एक्स आहे, म्हणजे इथे 1/x घेऊयात. मग आता परत 1/log x आहे, एक्सची टर्म दिली नाही, परत आपल्याला लॉग एक्स ही टर्म आहे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजेच 1/2 लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स 1/x, आणि आपल्याला 1/2 इंटू एक्स इंटू लॉग एक्स हा काय आपल्याला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. चला बघा, स्क्रीनशॉट घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 17 क्वेश्चन काय आहे की बघा, y इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट स्क्वेअर. बघा लॉग 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 दिलेले आहेत, 3 वेळेस लॉग दिलेले आहेत, म्हणजेच बघा आता याच्यामध्ये काही चेंजेस नाही करता येत, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करूयात. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, dy/dx इज इक्वल टू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं असल्या आपण काय करूयात, त्याचा पॉवर 2 आहे, 2 काय करूया, परत x⁻n चा फॉर्म्युला वापर करून आपण डिफरेन्शिएट करूयात. dy/dx इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट स्क्वेअर. चला बघा, मेन फंक्शन कोणतं आहे, लॉग, ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. परंतु ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, पॉवर काय 2 आहे, म्हणजे त्या 2ला समोर घेऊयात, म्हणजेच लॉग इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स, ठीक आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह जो आहे लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स दिलेला आहे, म्हणजे ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. d/dx इंटू ब्रॅकेट लॉग इंटू लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. त्यानंतर 2 इंटू लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, परंतु इथे एक्स नाही आहे, म्हणून आपण काय घेऊयात की
लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज. चला डेरिव्हेटिव्ह फाइंड झाला. आता परत एक्स आहे का नाही आहे, म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे की लॉग एक्स आहे, म्हणजे परत आपल्याला काय करायचं आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. डी अपॉन डी एक्स इंटू लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स. ठीक आहे, एक मिनिट इथं व्यवस्थित दिसत नाही आहे. लॉग एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू 2 इंटू लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स, ही टर्म ॲज इट इज 1 अपॉन लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स इंटू बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, परंतु इथे काय आहे की लॉग एक्स. ठीक आहे, परत एक्स टर्म नाहीच आहे, त्यामुळे परत डी अपॉन डी एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. 2 इंटू लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज 1 अपॉन लॉग इंटू लॉग एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे, त्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स. ठीक आहे, आता याच्यानंतर कोणतंच असं फंक्शन नाही की ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत काढावं लागेल, म्हणजे आपली जी टर्म आहे जी आलेली तो काय की आपल्या गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. चला याला परत व्यवस्थित लिहून घेऊयात. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स. ठीक आहे, ही टर्म काय की न्यूमरेटरमधली आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये काय की एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग इंटू ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज. आणि याला आपण काय करूयात, बॉक्समध्ये दाखवूयात आन्सर. स्क्रीनशॉट घ्या काढून किंवा लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन काय आहे, 18th क्वेश्चन, आणि हा शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सेकंडमधला शेवटचा क्वेश्चन 18, आणि याचबरोबर क्वेश्चन सेकंड जो आहे तो काय होईल की संपून जाईल. बघा 18th क्वेश्चन, वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, बघा परत आपल्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. ठीक आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू ब्रॅकेट जे फंक्शन आहे ते घ्या, साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. चला प्रत्येक टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, परंतु आपण इथे पॉवर दिलेलं आहे, म्हणजेच आपल्याला इथे काय घ्यावं लागेल की 2 साइन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. एक्स स्क्वेअर आहे म्हणजे, पण हा डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे की फक्त सायन्सचा आहे, आणि ही टर्म आहे ॲज इट इज, म्हणजे तिचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इंटू एक मिनिट कॉस नाही साइन एक्स स्क्वेअर. ओके, मायनस परत सेम तेच 2 कॉस एक्स स्क्वेअर, म्हणजे पॉवर आहे म्हणून आपण हा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. ठीक आहे, नंतर कॉसचा डेरिव्हेटिव्ह स्पेशल कॉस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता एक्स नाहीच आहे, परत एक्स स्क्वेअर आले, परत मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय साइन एक्स, म्हणजेच साइन एक्स स्क्वेअर इंटू परत एक्स स्क्वेअर आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागेल 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर ॲज इट इज कॉस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय की 2x मायनस आहे, परंतु इथे पुढे
बघा मायनस साईन आहे म्हणजे आपण मायनस मायनस काय करूयात, प्लस करूयात. त्यानंतर 2 कॉस एक्स स्क्वेअर इंटू साईन एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह तो आहे की 2x. चला बघा सेम सेम टर्म आहेत. 2x कॉमन घेऊयात. 2x आणि 2x कॉमन घेता येत नाही. आपण काय करूयात, सेम टर्म आहेत म्हणजे याचं काय होईल, ॲडिशन करता येईल म्हणजेच 4x येईल. 2x 4x. ठीक आहे. त्यानंतर बाकी 2 इंटू साईन स्क्वेअर एक्स, एक मिनिट, साईन स्क्वेअर नाही, एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. बघा आता ही टर्म बघून तुम्हाला फॉर्म्युला आठवतो का? कोणता फॉर्म्युला, की साईन 2x इज इक्वल टू 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, परंतु इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इथे देखील एक्स स्क्वेअर घ्यावं लागेल. ठीक आहे. देअरफॉर वी हॅव 4x इंटू साईन 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा आपला काय डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. dy/dx इज इक्वल टू 4x इंटू साईन 2x ब्रॅकेट स्क्वेअर. चला स्क्रीनशॉट घ्या आणि याचबरोबर आपला क्वेश्चन 2 हा समाप्त झालेला आहे. आणि काही अडचण असल्यास व्हिडिओवर कमेंट्स करा. तुम्हाला एखादा क्वेश्चन नाही समजला किंवा स्पीड कमी वाटते किंवा जास्त वाटते किंवा आणखीन काही असेल तर प्लीज कमेंट करा. थँक्यू.